अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना हा सणांचा राजा म्हटला गेला आहे. ह्या महिन्यामध्ये आपण शिवलीला अमृत, शिवपुराण, रुद्रपठण, गुरुचरित्राचं पारायण, त्यानंतर नवनाथ पारायण असे बरेच आपण सेवा करत असतो. त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवतेची पण सेवा करायची असते. ज्या घरामध्ये कुलदेवतेची सेवा केली जाते त्या घरामध्ये खरंच कोणत्याही गोष्टींची कमी पडत नसते. ज्या घरामध्ये आपण गुरूंची देवांची सेवा करत असतो त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करायची असते. कुलदेवतेची सेवा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तुमच्याजवळ टाक असेल तर टाकावरती तुम्ही दर शुक्रवारी मंगळवारी कुंकुमार्चन करू शकता. तुम्ही 16 वेळेस श्रीसूक्त पठण करू शकता. नाही शक्य असेल तर तुम्ही एकदा तरी कुंकुमार्चन करून आणि एकदा तरी श्रीसूक्त तुम्ही पठण करू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन करून कुंकुमार्चनची सेवा करू शकतो. श्रीसूक्त तुम्ही 16 वेळेस बोला किंवा एकदा बोला तसंही चालणार आहे. ज्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात किंवा 14 पाठ केले जातात त्या घरामध्ये नवचंडीचं फळ मिळत असतं. म्हणून ज्या घरात 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टींची कमी पडत नसते. खूप आपल्याला आपली कुलदेवता भरभरून देत असते. बरेच जण देवीची ओटी भरत असतात, बरेच जण सेवा करत असतात. त्याचबरोबर आपल्याला देवीची, शंकर भगवानांची आणि त्याचबरोबर आपल्या गुरूंचीही सेवा करणं तितकंच गरजेचं आहे. तुम्हाला तर वेळ नसेल किंवा काही नसेल तरीही तुम्ही एक माळ स्वामी महाराजांची, शंकर भगवानांची आणि तुमची जी कुलदेवता असेल त्या कुलदेवतेचा मंत्र तुम्ही बोलू शकतात. त्याचबरोबर आपल्याला भरपूर सेवा केल्यानंतर तुम्हाला महाराजांचीही सेवा करणं तितकंच गरजेचं आहे. ज्या घरामध्ये स्वामी महाराजांची स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं सेवा केली जाते त्या घरामध्ये अखंड महाराजांची कृपा राहते. म्हणून तुम्ही स्वामीचरित्र सारामृतांची ह्या सगळ्या सेवेंसोबत तुम्हाला आपल्या गुरूंचीही सेवा करणं तितकंच गरजेचं आहे. ज्या घरामध्ये गुरूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये ही कमी पडत नसते. गुरुचरित्राच्या पारायणामध्ये असं म्हटलेलं आहे की आपण कितीही देवांची पूजा करू, पण ज्यावेळेस आपल्याला गुरु वाचवतात, ज्यावेळेस आपल्यावरती देव नाराज होत असतात त्यावेळेस आपल्याला गुरुच वाचवत असतात. म्हणून आपल्याला सगळ्या सेवेंसोबत तुम्ही देवींची पूजा करा, शंकर भगवानांची सेवा करा. तुम्ही ज्याही सेवा करत असतील त्या सेवेंसोबत आपल्याला स्वामी महाराजांची पण सेवा करायची आहे. स्वामी महाराजांचं तुम्हाला क्रमशः 3 अध्याय वाचायचे आहेत. आज जर तुम्ही 1, 2, 3 वाचले तर दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 असं तुम्ही स्वामी महाराजांची नित्यसेवा करू शकतात. स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ ज्यांच्याही आयुष्यात असेल त्यांचं आयुष्य बदलून गेलेलं असेल. म्हणून तुम्हाला सांगते, स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्ही ज्याही सेवा आता श्रावणात करत असतील त्या सगळ्या सेवेंसोबत तुम्हाला गुरूंची सेवा करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला गुरूंची सेवा टाळून चालणार नाही. म्हणून तुम्ही सगळ्यांनी गुरूंची सेवाही करायची आहे. स्वामी भक्तांना बरेच अनुभव आलेले असतील. श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण माझे बरेच स्वामी भक्त करत असतात, नवनाथ पारायण करत असतात. ज्यांनाही कोणाला नवनाथांचं किंवा गुरुचरित्रांचं अनुभव आलेला असेल त्यांनी नक्कीच मला शेअर करू शकतात. ज्या घरामध्ये सत्यनारायण पूजा केली जाते श्रावणात, तुम्ही 5 करा, 7 करा, 11, 21, 51, ज्या घरामध्ये सत्यनारायण केले जाते, विष्णू भगवानांची सेवा केली जाते त्या घरामध्ये तुम्हाला सांगते तुमच्या कोणत्याही मनोकामना असतील तर त्या नक्कीच आवर्जून पूर्ण होत असतात. खरं सांगते मी तुम्हाला, ह्या सगळ्या सेवा श्रावण महिन्यात केल्या जातात. अजून वेळ गेलेलाही नाही, आत्ता श्रावण महिन्यात चालू झालेला आहे. तुम्ही याच्या पुढे ह्या सगळ्या सेवा करू शकतात. रुद्रपठण तर सगळ्यात उच्च कोटीची, शंकर भगवानांची सगळ्यात प्रभावी सेवा जर असेल तर रुद्रपठण आहे. तुमच्याजवळ रुद्र यंत्र नसेल तर तुम्ही पिंडीवर म्हणजे आपले शिवपिंडीवरती पण अभिषेक करून तुम्ही रुद्रपठण करू शकतात. सगळ्यात उच्च कोटीची असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये ही सेवा केल्याने खूप जास्त फायदा भेटत असतो आणि शंकर भगवानांचा आपल्यावरती आशीर्वाद राहतो. म्हणून तुम्ही ही पण एक सेवा खरंच चुकू नका. तुम्हाला वेळ असेल, शक्य असेल तर तुम्ही नक्कीच रुद्रपठण हे तुमच्या घरामध्ये एकदा तरी करा. त्याच्यानंतर तुम्ही सत्यनारायण करा, विष्णू भगवानांची सेवा करून बघा. याची जे 100% मनोकामना ही पूर्ण होतच असते. म्हणून तुम्ही ही पण एक सेवा खूप सुंदर सेवा आहे आणि यांचे काम नक्कीच म्हणजे तुमचं कर्जमुक्तीसाठी म्हणजे कर्ज ज्यांच्यावरती झालेलं असेल त्यांच्यासाठी किंवा माझं कर्ज कमी व्हावं ह्या सगळ्या गोष्टींसाठी किंवा लग्न जमत नसेल
किंवा तुम्हाला नवीन घर घ्यायचं असेल, ह्या सगळ्या बऱ्याच अशा अडचणींना सगळ्यात सुंदर असं फक्त असेल तर सेवा तर सत्यनारायणची आहे. म्हणून तुम्ही नक्कीच सत्यनारायणची सेवा करू शकतात. म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल की ह्या सगळ्या सेवा ह्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही आवर्जून करू शकतात. आता नारळी पौर्णिमा आहे, ते नारळी पौर्णिमेपासून तुम्ही सत्यनारायण करू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं पठण करू शकतात, गुरुचरित्र पारायण करू शकतात, नवनाथ पारायण करू शकतात, रुद्रपठण करू शकतात, शिवलीला अमृत, शिवपुराण ह्या बऱ्याच सेवा श्रावण महिन्यामध्ये केल्यानंतर आपल्याला बरंचसं पुण्य भेटत असतं आणि बऱ्याच सेवा केल्यानंतर आपल्याला मानसिक जे सुख भेटतं ना ते सुख भेटतं. म्हणून तुम्हाला असं अजिबात सांगणार नाही की ह्या सगळ्या सेवा करून आपल्याला खूप काही भेटणार आहे. पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा करत असतो आपल्याला मला मान्य आहे की सगळे म्हणतील की कष्ट केल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी भेटत असतात, पण कष्टाला पर्याय नसतो. पण त्याच कष्टासोबत आपल्याला नशिबाचीही साथ असली पाहिजे. ह्या सेवा करून त्या कष्टाला अजून जास्त फळ भेटत असतं आणि अजून आपली प्रगती होत असते. आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या सेवा करत असतो, ज्या आपल्यावरती जे मोठे संकट येत असतात ना ते कमी होऊन जातात आणि ज्या आपल्या मोठी गोष्ट होणार असते ती कमी याच्यावर जात असते. हा खूप सुंदर अनुभव बऱ्याच जणांना आलेला आहे. म्हणून असं काही नाही की खूप पैसा भेटायला पाहिजे, खूप लक्ष्मी प्राप्त व्हायला पाहिजे. विष्णू भगवानांची सेवा केल्यावरती आपल्याला लक्ष्मी माता आपल्या भरपूर धनप्राप्ती करून देईल असं अजिबात नाही. ह्या सगळ्या सेवा केल्यानंतर तुम्हाला मनशांती भेटते, आपल्या घरात सुख समृद्धी येत असते, घरात प्रसन्नता येत असते, सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते. आणि ह्या सेवा तुम्ही आवर्जून करा. आणि शिवलिंगावरती जाऊन तुम्ही अभिषेक किंवा दुधाचा अभिषेक तुम्ही करू शकतात, धोत्र्याचं फळ अर्पण करू शकतात. आणि धोत्र्याच्या फळाचा उपाय पण खूप सुंदर आहे की हळदीत धोत्र्याचं फूल घ्यायचं आणि ते हळदीत मिक्स करून म्हणजे धोत्र्याच्या फुलाला हळद लावून तुम्ही शंकर भगवानांच्या पिंडीवरती तर अभिषेक करून अर्पण केल्यावरती तुमच्या मनातील ज्याही इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होतात. आणि हे नक्कीच आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करतात. म्हणून तुम्हाला ह्या महिन्यामध्ये ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ ह्या सेवा खरंच आवडल्या असतील किंवा तुम्हाला ह्या सेवा तुम्ही करत असतील तर नक्कीच कमेंट्स करा आणि नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा. आजची सेवा शंकर भगवानांच्या चरणांशी आणि महाराजांच्या चरणांशी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.